ही दृश्य आपण सध्या बघू शकतो। ठाण्यामध्ये मनसेचा आज धडक मोर्चा निघतोय। काल जी दुर्घटना घडलेली होती मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये, त्यानंतर मनसे कुठेतरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आज हा मोर्चा निघणार आहे, ठाणे स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघेल। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मोर्चाचं आयोजन केले गेले आहे। खरं तर अनेक महत्त्वाचे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार अशी सुद्धा माहिती समोर येते आहे। हे दृश्य आपण बघतोय, ठाण्यामध्ये मनसेच्या धडक मोर्चाला अगदी काही क्षणातच सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, सध्याची ही दृश्य ठाणे स्टेशनची आहेत, काय सध्याची परिस्थिती तिथली? कारण मनसे आक्रमक झालेले आहेत। काल जो भीषण दुर्घटना घडली त्यानंतर त्यांच्याकडून कुठेतरी रोष व्यक्त केला जातोय। काय सध्याची परिस्थिती, काय मागणी त्यांची? नक्कीच मुंब्रा दुर्घटनेच्या विरोधात जे आहे त्याचा विचारण्यासाठी मनसे जे आहे ते आता आक्रमक झालेले आहे। मनसेकडून आक्रमकतेचा पवित्रा घेत मनसेकडनं मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन असा हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। सध्या मनसे नेते अविनाश जाधव हे ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झालेले आहेत। स्टेशन मास्टरच्या कॅबिनमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे। अनेक मागण्या, अनेक प्रश्न जे आहेत ते अविनाश जाधव जे आहेत ते रेल्वे प्रशासनाला उपस्थित करणार आहेत। आता सध्या अविनाश जाधव हे स्टेशन मास्टरच्या कॅबिनमध्ये पोहोचलेले आहेत। रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते अविनाश जाधव यांच्या समोर बसलेले आहेत आणि काल जी दुर्घटना घडली ती नेमकी का घडली त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेकडनं खरं तर हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। अनेक मागण्यांचं पत्रक जे आहे ते मनसेकडनं रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे। कालची जर घटना घडली तर या घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 13 लोक एकूण लोकलमधनं खाली पडून जखमी झालेले आहेत। अनेकांवरती उपचार सुरू आहेत। अनेकांची प्रकृती जी आहे ती अजून देखील गंभीर आहे। या घटनेची गंभीरता लक्षात घेता मनसेकडनं ही आक्रमक भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे। वारंवार असे घडतात, त्याला नेमकं कारण काय, रेल्वे प्रशासन नेमकं काय करतंय असा सवाल जो आहे तो मनसेकडनं विचारण्यात येणार आहे। हो, नक्कीच निकेश, खरं तर किती प्रमाणात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत जे या धडक मोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्याच अनुषंगानं पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे का? मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी जे आहेत ते एकत्र जमा झालेले आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांसोबत ठाणेकरांनी देखील या मनसेच्या मोर्चाला मोठी साथ दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलंही वेगळं वळण या मोर्चाला लागू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळतोय। आता हा मोर्चा ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचलेला आहे। स्टेशन मास्तरांसोबत अविनाश जाधव यांची जी आहे ती सध्या चर्चा सुरू आहे। अपघाताची कारणं जी आहेत ती अविनाश जाधव यांच्याकडनं विचारण्यात येणार आहेत। तर अविनाश जाधव यांच्या काही मागण्या आहेत, मनसेच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याचं निवेदन देखील जे आहे ते अविनाश जाधव थोड्या वेळातच रेल्वे प्रशासनाला देणार आहे। नक्कीच निकेश, खरं तर असंच सोबत राहा, आपण ही दृश्य दाखवतोय। सध्या मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अगदी थोड्याच वेळात खरं तर ते माध्यमांशी संवाद सुद्धा साधतील। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत या संदर्भात ते संवाद साधणार आहेत। अनेक मनसेचे प्रमुख नेते कार्यकर्ते आजच्या या धडक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। ठाण्यामध्ये हा धडक मोर्चाचं आयोजन गावदेवी ते ठाणे स्टेशन पर्यंत या मोर्चामध्ये खरं तर अनेक मनसेचे नेते हे सहभागी होणार आहेत। कालची अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली होती मुंब्रा स्टेशनवरती। अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावलेला होता आणि त्यानंतर मनसेकडून हा आक्रमक पवित्रा घेतला जातोय। त्या दिवशी मी तुम्हाला हे सगळं समजून सांगत होतो, आठवतंय? तुम्ही काहीतरी वेगळीच उत्तरं देत होता, हेच होते ना? तुम्ही काहीतरी वेगळेच उत्तरं देत होतात मला। मी तुम्हाला त्या दिवशी तेच म्हणत होतो की साहेब आपल्याकडे एक मोठा अपघात होईल, तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगायला लागलात। तुम्ही काय विचारांच्या पलीकडे सांगायला लागला। त्यानंतर आम्ही पुढे काही चर्चाच बंद केली। पण त्या दिवशी पण माझं हेच मत होतं की तुम्ही जर ठाण्यात, आता तुम्ही कळवा पण तुमच्याकडेच आहे ना? कळवा पण तुमच्याकडेच आहे ना? तर ह्याच पट्ट्यात खूप सारे ऍक्सिडेंट रोज होतात। आम्ही समजून थकलो तुम्हाला। कळवा तुमच्याकडे आहे ना? कळवा स्टेशन नाही पण कळवा आहे।
चं निवेदन आहे ते अविनाश जाधव यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यानंतर त्यांचा हा माध्यमांशी संवाद. आजच्या धडक मोर्चातून नेमकं ते काय बोलतात, काय त्यांच्या मागण्या आहेत, हे सुद्धा अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजेल. अगदी थोड्याच वेळात ते आपल्या माध्यमांशी संवाद साधणार आहे. काल जी मुंब्र्यामध्ये घटना घडली त्या संदर्भात आम्ही आधीपासूनच निवेदन दिलेलं होतं, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही असा अविनाश जाधव यांनी वारंवार आरोप केलेला होता. त्या संदर्भात सुद्धा ते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. अगदी थोड्याच वेळात या धडक मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्याआधी ते माध्यमांशी संवाद साधतायत. मुंब्र्यामध्ये काल रेल्वेतून 8 प्रवासी पडले, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मनसेकडून आक्रमक असा रोष बघायला खरं तर मिळालेला होता. आरोप त्यांच्याकडून केले गेलेले होते. त्यानंतर त्यांनी आपण उद्या धडक मोर्चा काढणार असं सांगितलेलं होतं आणि आज तो मोर्चा निघतोय. गावदेवी ते ठाणे स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये आपल्याला सहभागी दिसतील. अनेक मागण्या त्यांच्या आहेत ज्या त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे आधीच दिलेल्या आहेत. त्या मागण्यासंदर्भात त्यांचा हा धडक मोर्चा निघतोय. आजच्या मोर्चात किती पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित राहतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. मात्र त्याआधी ते माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहे आणि त्यामध्ये ते नेमकं काय बोलतात, या पत्रकार परिषदेतून नेमकं काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं असेल. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या धडक मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक झाली. अनेक मागण्या त्यांनी खरं तर आधीपासूनच केलेल्या होत्या. त्याची दखल घेतली गेली नाही, त्याबद्दल त्यांनी कालच मनसेच्या अनेक नेत्यांनी रोष व्यक्त केलेला होता आणि त्यानंतर आज त्यांचा हा धडक मोर्चा. अनेक पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी होतील. ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड खरं तर गर्दी ही आधीपासूनच जमलेली आहेत. अविनाश जाधव यांच्या प्रमुख नेतृत्व असेल, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा धडक मोर्चा मनसेचा निघेल. त्याआधी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांच्याकडे स्वाधीन केलंय, सुपूर्द केलेलं आहे. त्या मागण्यांबद्दल सुद्धा ते माध्यमांशी काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. लोकल रेल्वेचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत, त्यावर वारंवार टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेली होती. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी प्रत्येक वेळी दिलेलं होतं, मात्र त्याची दखल घेतली नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला होता. वेळोवेळी त्यांनी आंदोलन केलेलं होतं. आजचा हा धडक मोर्चा, कालची जी दुर्घटना घडलेली आहे मुंब्रा स्टेशनवर, त्यानंतर त्यांचा हा धडक मोर्चा आयोजित केलेला गेलेला आहे. आजच्या मोर्चा दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. खरं तर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या अनुषंगानं पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे. ही आपण दृश्य सध्या बघतोय. नुकतीच मनसेचे अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या उपस्थितीत आणि मनसे नेते अविनाश जाधव आपल्याला दिसत आहेत. अगदी थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील. त्याआधी त्यांची चर्चा सुरू आहेत. आपल्याला पोलीस सुद्धा दिसत आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू आहेत. आजच्या पत्रकार परिषदेतून नेमकं ते काय बोलतात, आपल्या मागण्यांबाबत काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. ठाण्यातल्या गावदेवी ते ठाणे स्टेशनपर्यंत या धडक मोर्चाचं आयोजन. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. मनसे नेते किती जमतात, किती संख्या त्यांची असते हे आजच्या धडक मोर्चातून आपल्याला दिसेल. ही दोन दृश्य आपण बघतोय. ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा, सोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. पदाधिकारी कार्यकर्ते खरं तर राज्यभरातून दाखल होताना बघायला मिळतात. त्या ठिकाणी सुद्धा शरद पवार आणि जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. ठाण्यामध्ये मनसेचा धडक मोर्चा, त्या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांची अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या क्षणाच्या या 2 महत्त्वाच्या बातम्या आपण पुढारी न्यूजवर बघतोय. की आमच्या एका पदाधिकाऱ्याने 3 महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला दिल्याच्या नंतर देखील रेल्वेने ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना ही घडली नसती.
खरं तर ती घटना घडल्याच्या नंतर पुन्हा 2 तासांनी एक महिला मुंब्रा स्टेशनवर पडली. तर किती लोक आमची या रेल्वेमध्ये जीव द्यावी, जीव गमवावा, याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला देऊन ठेवा की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणार आहात किंवा रेल्वे खातं सुधारणार आहे. हे एकदा तुम्ही आम्हाला अंदाज द्या की तुमचा एक कोटा आहे की 1000 माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो कर आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू. मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईट्स ऐकल्या किंवा म्हणणं ऐकलं, त्यात ते असं म्हणतात की तो कर्व आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाहीये भौगोलिक दृष्ट्या. तुम्ही काश्मीरला रेल्वे घेऊन गेलात ना, काश्मीर खोऱ्यातलं, आपल्याकडे चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत. हा काय मेजर इश्यू आहे का, मोठा इश्यू आहे का? मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सिरियसलीपणे लक्ष देणार असाल तरच रेल्वेत काहीतरी होईल. तर आम्ही प्रवास का करायचे? हे 2002-2003ला या ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक 2-3-4 लाख लोक प्रवास करायचे. आज 10-12 लाख लोक प्रवास करतात. तुमचं स्टेशन तेवढंच आहे, तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे, तुमच्या रेल्वेची संख्या तेवढीच आहे. तो उरलेल्या लोकांनी प्रवास कसा करायचा आणि तुम्ही मग तिकीट आणि पास का देता त्या लोकांना? आमची लोक जी घरातनं बाहेर पडतात ना, ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो. याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल तिकीट काढतील, कारण येताना परत येणार आहेत की नाही याची खात्रीच राहणार नाही आम्हाला, जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर. आणि याच्याबद्दल आज मला तुमच्याकडनं उत्तर हवंय दोघांकडनं की तुम्ही याच्या पुढे काय करणार आहात, आम्हाला कशा प्रकारे पुढे जायचंय हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. आज ठाणा स्टेशनला, कुठल्याही स्टेशनला हे पेपरचे स्टॉल प्रत्येक ह्याच्यावर कशाला हवे? तो हे पेपरचे जे स्टॉल आहे प्रत्येक प्लॅटफॉर्म, आता एक जो माणूस स्टेशनच्या आतमध्ये घुसतो तो घेईल ना पेपर तिथे. प्रत्येक आता डिजिटल युग आलेलं आहे, लोक मोबाईलवर बातम्या वाचतात, तरी प्रत्येक स्टेशनच्या मध्ये जिथे महत्वाचे 2 डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो. तिथे चेंगराचेंगरी होते. याच्या बाबतीत ही गोष्ट जर आम्हाला कळते तर तुम्हाला का नाही कळत आहे? हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू, तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना. ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा. हे स्टॉलची गरज आम्हाला नाही. आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार. याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या. हे जे मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा, नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. आज आमची तुम्हाला ताकीद देतो या बाबतीमध्ये. 8,000 केसेस पेंडिंग आहेत रेल्वेच्या. ज्या रेल्वे दुर्घटनेत दगावलेली लोक आहेत किंवा ज्यांनी पाय गमावलेले आहेत त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाचं काय मत आहे? रेल्वे प्रशासनाने आम्हाला सांगावं. त्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन काय करणार आहे? आणि या केसेसला काल मला एक माणूस 8 वर्ष झाली त्याची केस चालू आहे. म्हणजे त्या माणसाची मुलीचं लग्न असं वाटलं होतं त्याला की लग्नाला वापरता येतील. आता तिचा मुलगा काही दिवसांनी लग्नाला येईल. आमच्या ठाणा स्टेशनला चला मी तुम्हाला दाखवतो. ठाणा स्टेशनला 10 वॉशरूम आहेत, 10 मधले 8 बंद आहेत. आम्ही एवढी तिकीट देऊन तुम्ही आम्हाला सुविधा कधी देणार आहात? रोज माहितीच्या अधिकाराखाली जी आम्ही माहिती काढली आहे, रोज 15 ते 20 लोक रेल्वे दुर्घटनेत विविध भागांमध्ये मरतात. त्याला जबाबदार कोण? आणि हे रोज घडतं. म्हणजे आज आम्ही जर तुम्हाला म्हटलं की यात काहीतरी करा तर काय उद्या होणार नाहीये. तुमचं प्लॅनिंग हे 5 वर्षानंतरचं असलं पाहिजे. आम्हाला पण कळतं की उद्या जर आम्ही म्हटलं की प्लॅटफॉर्म वाढवा किंवा स्टेशन्स वाढवा तर त्यांनी काही पुढच्या महिन्यात हे सगळं होणार नाहीये. पण तुमची पावलंच तशी पडत नाहीये. तुमच्या मेल आल्या की तुम्ही आमच्या मुंबई सगळ्या लोकलला बाजूला फेकून देता आणि त्याच्यामुळे गर्दी वाढते. हे तुमची एखादी मेल क्रॉस होता एक जर 7:10ची बस ट्रेन असेल तर 7:15च्या ट्रेनची पण गर्दी, 7:10ची पण ट्रेनची, आणि तो पूर्ण प्लॅटफॉर्म भरला जातो. या ज्या तुम्ही जे रेल्वेवरनं पायऱ्या चढून वर जाऊन जे करतात त्याचं ऑडिट करा. ठाणा स्टेशनचं 2 ब्रिज धोकादायक झालेत. जे एल्फिस्टनला झालं ते एक दिवस ठाण्यात होईल. पण अशी कुठली घटना घडल्याच्या नंतरच तुम्ही समोर येता, तोपर्यंत तुम्ही समोर पण येत नाही. अजून किती लोक मरावीत अशी तुमची अपेक्षा एकदा रेल्वेने आम्हाला कळवावं.
आता काल तुम्ही सांगितलं दरवाजे लावणार, बरोबर आहे? कसे दरवाजे लावणार? मग दरवाजे लावलात तर मग व्हेंटिलेशनचं काय असेल? मग तुम्ही एसी लावणार असाल त्याच्यात, तर एसीचे आम्हाला वेगळे पैसे द्यायचे आहेत का? आणि ते मुंबईकरांना परवडणार आहेत का? कारण जो इथून बदलापूरवरनं निघतो आणि सीएसटीला जातो त्याला पगार 15 ते 18 हजार आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि ते दरवाजे लागणार आहेत का? कंट्रोल होणार आहे का तुमच्याकडनं? की फक्त एखादी घटना घडल्यावर आम्हाला काहीतरी समाधान द्यावं म्हणून तुम्ही काहीतरी आम्हाला सांगणार आहात? कसे दरवाजे लागतील एकदा तुम्ही एक्सप्लेन करा आम्हाला. आणि ते दरवाजे लावायचा खर्च माहिती आहे का तुम्हाला किती आहे? आणि ते शक्य आहे का तुम्हाला? द्या उत्तर तुम्ही. आम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टीत. तुम्ही कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियाला बोलवलं का की या काय मागण्या आहेत तुमच्या? हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली असती. कारण अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी याच्या बाबतीत तक्रार केली आहे. तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत? आपल्याकडे 10-12 रेल्वे प्रवासी संघटना आहेत. त्यांना कधी बोलवलं का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत, कशातनं तुम्ही जाता, काय सफर होता, आम्हाला काय करायला हवं? कधी केलं का तुम्ही या गोष्टी? रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही काही धंदाच नाही ठेवलेला आहे. बोला, काहीतरी बोला. आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय. हा मोर्चा काढलाय ना तर तुमच्याकडनं काहीतरी ऐकायला मिळेल आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचं काहीतरी भलं होईल हे ऐकायला आलोय. की पुढे काय करणार आहात? बोला सर. एक्सीडेंट बचाने के लिए आपका क्या प्रोविजन है, क्या आगे कर लेने के लिए, क्या बोर्ड से हुआ है? बोलिए.